गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेच आहे ना, जो जीवनामध्ये मनुष्य आहे ना, पुण्याचं कर्म करतो, पुण्याचं काम करतो, त्याला भगवंताची काळजी असते। भगवंत तो नेहमी काळजी करत असतो आणि त्याला पुण्याचं फळ आहे ना, ते नक्कीच मिळत असतं। समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्य जीवनामध्ये किती अपराध जरी केले ना, पण ज्याला बघा, जो जाणून बुजून अपराध करतो ना, त्याचे अपराध कधीच क्षमा केले जात नाही। पण ज्याचे अपराध जाणून बुजून होत नाही, नकळत होतात ना, त्याच्या अपराध भगवंत नक्कीच क्षमा करतो। पण आपण मात्र निर्मळ मनानं भक्ती केली तर त्या भक्तीचं फळ सुद्धा तेवढ्याच दिवसानं मिळत असतं। म्हणजे समर्थांनी सांगितलंच आहे ना, असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्यास रक्षित से चाप पाणी, नोपेक्षी कदा रामदासा भीमाणी। म्हणजे काय बरं? म्हणजे मनात जशी कल्पना केली असेल ना, तसाच देव आपल्या हृदयामध्ये बसत असतो। म्हणजे आपली जशी भावना असेल, जर निर्मळ मनाने जर आपण भक्ती केली ना, जर देवाशी आपण एकरूप झालो, तर आपल्या रक्षणासाठी आहे ना, तो धनुर्धारी राम उभा असतो। पण आपला विश्वासच नसेल, नुसतं आपलं काम पूर्ण होण्यासाठी भक्ती केली असेल, तर आपल्याला भगवंत कधीच दिसणार नाही। भगवंताची प्रचिती आहे ना, आपल्याला कधीच येणार नाही। काही माणसं आहेत ना, याच उद्देशानं भक्तिमार्गामध्ये येतात की मला माझं हे काम होऊ दे, माझं हे काम झाल्यानंतर देवा तुला मी काहीतरी देईल। पण देव काय एवढा भिकारी आहे का बरं, की तुमच्याकडून अपेक्षा तो करेल? उलट ही पृथ्वी त्यानेच बनवलेली आहे ना, त्याच्याकडे काही कमी आहे का बरं? माझा भगवंत आहे ना, सर्वांचा अन्नदाता आहे। पण हे मनुष्याला मात्र कळत नाही। उलट देवाला तो आम्हीच दाखवत असतो। पण असं करून जमेल का बरं? कधीच जमणार नाही। मग होतं काय बरं? म्हणजे त्या मार्गाने तो भक्ती मार्गामध्ये येतो आणि मग त्याची इच्छा पूर्ण होत नाही। मग लगेच त्या पंथाला तो दोष देत राहतो, लगेच त्या भक्ती मार्गाला तो दोष देतो। म्हणजे आणि मग तो दुःखी होऊन जातो, चिंतेमध्ये जातो। पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जर तू मनोभावे भगवंताची पूजा अर्चा केली ना, तुला कधीच दुःख येणार नाही। तुझ्या जीवनामध्ये आहे ना, सर्व काही चांगलं होत जाईल। तुला विचार कोणते सतावणार नाही। समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे। मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वता शोक चिंता नको रे, विवेके देह बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी। म्हणजे समर्थांनी या मनाला सांगितलेलं आहे, ह्या दुःखाचा विचार आहे ना, तू अजिबात करत बसू नकोस। सारखे दुःख आणि काळजी करू नकोस। विवेकानं हा देह आहे ना, हाचा आत्मा आहे, ही बुद्धी सोडून द्यावी आणि देहरूपी सोडून आहे ना, या मुक्तीचा आनंद घ्यावा। म्हणजे काय बरं? पण हे होईल कधी बरं? जेव्हा आपलं मन निस्वार्थी होईल, जेव्हा आपलं मन पवित्र होऊन भक्ती करेल, तेव्हाची सर्व सुखी होईल ना। तसा मनुष्य सुखी होईल का बरं? कधीच होऊ शकत नाही। आता विद्यार्थ्यांना सांगणं आहे की विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, की आई वडील नावाची भीती आहे ना, ती आपल्या मनात कायम राहू द्या। कारण ही आई वडील नावाची भीती आहे ना, तुमच्या जीवनामध्ये का असायला हवी बरं?
कारण या पृथ्वी तलावर फक्त हे 2 प्राणी असे आहेत, ही 2 माणसे असे आहेत की ते आहेत ना, आपल्या मुलांचं आहे ना वाईट विचार कधीच करत नाही, त्यांचं भलंच व्हावं हाच विचार करत असतात. म्हणून हे आयुष्य जगताना आहे ना, या आईवडील नावाची भीती आहे ना, ती आपल्या मनात कायम असली पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी आपल्या आईवडिलांना आपण घाबरणार नाही, तिथून एक गोष्ट लक्षात ठेवून जा की तिथून आयुष्याची घसरण आहे ना आपली चालू झालेली आहे म्हणून समजा. म्हणून आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या आईवडिलांचं ऐकत जा, कारण आईवडील आहेत ना आपल्याला वाईट मार्गावर कधीच जाऊ देणार नाही. बघा, आपण पाहत होतो पुण्याचं काम केल्यानंतर आहे ना कधीच ते वाया जात नाही. बघा, तुम्ही ऐकलं सुद्धा असेल की जो पुण्यवान असतो ना त्याच्या घरात नेहमी भजन पूजन असतं, जो भाग्यवान असतो त्याच्या घरात नेहमी भजन पूजन असतं. बघा, एक अभंगसुद्धा आहे ना, भाग्यवंत घरी भजन पूजन त्याची वाट पाहे नारायण. म्हणजे काय बरं? म्हणजे जो पुण्याचं काम करतो ना, बघा नेहमी त्याच्या घरामध्ये भगवंताचं नामस्मरण चालू असतं. आणि पुण्याचं काम आहे ना ते बऱ्याच वेळा वेगवेगळ्या स्वरूपाचं असतं. लहान मुलांना मदत करणं, बघा येणाऱ्या वाट उसरूला जेवण देणं, पाणी प्यायला देणं, म्हणजे अनेक प्रकारची पुण्याची कामं असतात. बघा, आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करू, नक्की पुण्याचं फळ आहे ना, जो चांगलं कार्य करतो ना त्याला कशा पद्धतीने मिळत असतं. बघा, एकदा एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला आणि तिला घ्यायला यमराज आले. त्या महिलेनं त्या यमराजांना विचारलं, तुम्ही मला स्वर्गात नेणार की नरकामध्ये बरं? तेव्हा यमराज म्हणाले, दोन्हीमधून कुठेही नाही, कारण या जन्मामध्ये तू आहेस ना, चांगले कर्म केलेले आहेस, त्यामुळे तुला सरळ ईश्वराकडे नेण्याची आज्ञा आम्हाला आहे. आणि बघा, ती जी म्हातारी होती ना ती वयस्कर झालेली होती आणि ती बघा आता हे ऐकून ती आनंदित झाली आणि म्हणाली, मी खूप आभारी आहे, पण माझी तुम्हाला एक विनंती आहे. मी इथे पृथ्वीवरती स्वर्ग आणि नरकाविषयी खूप सारं ऐकलेलं आहे. मला एकदा या दोन्ही जागा कशा आहेत ना त्या बघायच्या आहेत. तेव्हा यमराज म्हणाले की तुझे कर्म चांगले आहेत ना, त्यामुळं मी तुझी ही इच्छा पूर्ण करू इच्छितो. बघा, हे यमराजाचं ऐकून ती महिला खुश झाली. यमराज तिला म्हणाला, चल मी तुला स्वर्ग आणि नरक आहे ना या दोन्हींच्या दरवाजावरनं ईश्वराच्या महाली घेऊन जातो. दोघेही चालू लागले. सर्वात पहिले नरक आलं आणि नरकामध्ये त्या महिलेला लोकांचा जोर जोरात रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. तिथे सर्व लोक अशक्त होते, बघा आजारी दिसत होते. त्या महिलेनं तेथील एका माणसाला विचारलं, तुम्ही सर्वजण आहेत ना अशा अवस्थेमध्ये का आहात बरं? तेव्हा तो व्यक्ती म्हणाला, मग अजून त्या कोणत्या अवस्थेमध्ये असणार बरं? मृत्यूनंतर जेव्हापासून आम्ही इथे आलेलो आहोत ना, आम्हाला एकही दिवस अन्न खाण्यासाठी मिळालेलं नाही. भुकेमुळं आमचे आत्मे तडफडत आहेत. तेव्हा त्या वयस्कर महिलेची एक नजर आहे ना एका मोठ्या पातेल्याकडं गेली, जे त्या लोकांच्या उंचीपासून 300 फूट उंच होतं. त्या पातेल्यावरती एक मोठा चमचा होता आणि तो लटकवलेला होता आणि त्या पातेल्यातून खूप स्वादिष्ट खमंग वास आहे ना तो सर्वत्र दरवळत होता. तेव्हा त्या वयस्कर महिलेनं त्या व्यक्तीला विचारलं, या पातेल्यामध्ये काय आहे बरं? तो व्यक्ती निराश होऊन म्हणाला, हे पातेलं आहे ना नेहमीच खूप स्वादिष्ट आहे ना, ते खिरेनं भरलेलं असतं. तेव्हा त्या महिलेनं विचारलं की यात खीर आहे, मग तुम्ही लोकीला पोटभर खात का नाही बरं? तुम्ही उपाशी का राहत आहात बरं? तेव्हा ती व्यक्ती रडून बोलू लागली, कसं खाणार ते पातेलं बरं? 300 फूट उंच आहे, आमच्यापैकी कोणीही आहे ना त्या पातेल्यापर्यंत पोचू शकत नाही. तेव्हा त्या वयस्कर महिलेला त्या सर्वांची दया आली आणि ती विचार करू लागली की ते बिचारे खीर असून सुद्धा
जेवू शकत नाही. कदाचित परमेश्वरानं आहे ना त्यांना हीच शिक्षा दिलेली आहे. तेव्हा लगेचच यमराज तिला म्हणाले, आता इथून चला, आपल्याला वेळ होत आहे. दोघेही पुढे जाऊ लागले. काही अंतरावरती स्वर्गसुद्धा आला. त्या स्वर्गामध्ये त्या महिलेला सर्वांच्या हसण्याचा आवाज येऊ लागला आणि आनंदाचा आवाज येत होता. सर्व काही आनंदामध्ये होते आणि सर्वांना आनंदित बघून ती महिला देखील आनंदित झाली. तिनं पाहिलं की तिथे देखील 300 फूट उंचीवरती एक मोठ्या पातेळा आहे आणि त्यावरती तो चम्मच लटकवलेला आहे. तेव्हा त्या महिलेनं तेथील एका व्यक्तीला विचारलं, या पातेल्यामध्ये काय आहे बरं? तर तो व्यक्ती म्हणाला, यामध्ये खूपच स्वादिष्ट खीर आहे. ती महिला हे ऐकून हैराण झाली. तिने विचारलं, हे पातेलं इतकं 300 फूट उंचावरती आहे, मग तुम्ही याच्याजवळ पोचू शकत नसाल आणि त्यामुळं तुम्हाला जेवण मिळू शकत नसेल आणि तुम्ही देखील भुकेने बेहाल असाल, तरी देखील तुम्ही सर्वजण मला आनंदी वाटत आहात, हे कसं आहे बरं? तेव्हा तो व्यक्ती म्हणाला, आम्ही तर सर्व लोक आहेत ना, या पातळ्यामधलं खीर पोट भरून खात असतो. तेव्हा ती महिला म्हणाली, कसं हे पातेळं आहे ना फार उंचावरती आहे. तो व्यक्ती म्हणाला, पातेलं उंचावरती आहे ना, तर काय झालं? इथे किती सारी झाडं आहेत. परमेश्वराने हे झाडं नद्या मानवाच्या उपयोगासाठीच बनवलेले आहेत ना. आम्ही यातील काही झाडांच्या काठ्या तोडल्या आणि त्यांची एक उंच शिडी बनवलेली आहे आणि त्या शिडीवरती चढून आम्ही त्या पातेळाजवळ पोहोचतो आणि पोटभर खीर खातो. त्या व्यक्तीचं हे उत्तर ऐकून ती म्हातारी आश्चर्यचकित झाली. तिनं यमदूताकडं पाहिलं. तो हसला आणि म्हणाला, परमेश्वरानं स्वर्ग आणि नरक आहेत ना, हे दोन्ही देखील माणसाच्या हातामध्ये आहेत. या हातामध्ये स्वाधीन केलेले आहेत. माणसाने ठरवलं ना तर तो त्याला नरक बनवू शकतो आणि ठरवला ना तर तो स्वर्गसुद्धा बनवू शकतो ना. बघा, समर्थांनी सुद्धा आपल्याला हेच शिकवलेलं आहे ना की आपले जर चांगले कर्म असतील ना तर तो नेहमी स्वर्गामध्ये जाऊ शकतो आणि वाईट कर्म असतील तर तो नरकामध्येच जातो ना. म्हणजे माणसाच्या हातामध्येच आहे ना, जसं आपण वागू ना तशा पद्धतीचं जीवन होऊ शकतं. बघा, आपण पाहतो तो परमेश्वरानं एक समान संधी दिलेली आहे. त्यासाठी त्यांची सर्व मुलं आहेत ना ती सर्व एकच आहेत. ते कोणामध्येही भेदभाव करत नाही. तेथे नरकामध्ये देखील आहेत ना असेच झाडं नद्या सारखं काही होतं, पण तेथील लोक आळशीच आहेत ना. त्या लोकांना खीर त्यांच्या हातामध्ये हवी आहे. ते कोणतेही काम करू इच्छित नाहीत. त्यांना मेहनत करायची नाही. यासाठी ते सर्वजण भुकेने बेहाल आहेत. आणि ही तर परमेश्वराने बनवलेली दुनिया आहे ना. आपल्याला परमेश्वर हेच सांगतो, जो काम करेल मेहनत करेल ना त्यालाच त्याचं फळ देखील मिळणार आहे. बघा, समर्थांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे ना. बघा, भगवंत कधी आपल्याला भक्ती न करता देतो का बरं? नक्कीच देत असतो, पण वेळोवेळी देणार नाही. पण जो भक्ती मार्गामध्ये आहे ना, वेळोवेळी भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे, त्याला न मागता सुद्धा मिळतो. हीच भगवंताची ताकद आहे ना. बघा, आपण कुठे होतो बरं? बघा, त्या म्हातारीचं आणि यमराजाचं बोलणं चालू होतं. यमराजाचं हे बोलणं ऐकून दोघेही जण आनंदानं पुढच्या मार्गक्रमाला लागले. बघा, समर्थांनी सांगितलं आहे, या कथेचं तात्पर्य काय आहे बरं? बघा, ही स्वर्ग आणि नरक आहे ना, दोन्ही आपल्या हातामध्ये असतात. जर आपण मेहनत केली ना तर त्यांचं फळ देखील चांगलं असतं. ते आपल्या जीवनाला स्वर्ग बनवू शकतो. पण जर का तुम्ही आळस करत राहिलात तर मात्र तुम्ही चांगल्या संधीला देखील नरक बनवू शकता ना. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आहे ना पुण्याचं फळ आहे ना. बघा, आपण दुसऱ्या उदाहरणाद्वारे स्पष्ट करू की पुण्याचं फळ आहे ना ते कशा पद्धतीनं मनुष्याला मिळत असतं. बघा, एक शेठ होते ना, ते बसमधून उतरले आणि त्याच्याकडं बरेचसं सामान होतं. त्या आसपास नजर फिरवू लागले आणि तेव्हा त्यांना एक मजूर तिथे दिसला. शेठनं त्याला आवाज देऊन बोलावलं
आणि सांगितलं की मला या ठिकाणी सामान घेऊन जायचं आहे, तू त्याचे किती पैसे घेशील बरं? तो मजूर म्हणाला की तुम्हाला जितके वाटतील ना तितके तुम्ही मला द्या, परंतु माझी एक अट आहे, जेव्हा मी सामान घेऊन चालेल ना तेव्हा रस्त्यामध्ये एकतर माझी एक गोष्ट ऐका किंवा तुम्ही मला एखादी गोष्ट सांगा. त्या शेठनं त्याला ओरडले आणि पळवून लावलं. दुसऱ्या एखाद्या मजुराला तो बघू लागला, पण बराच वेळ शोधल्यानंतर सुद्धा त्याला दुसरा कोणताही मजूर भेटला नाही. शेवटी मजबुरीमध्ये त्याने त्याच मजुराला बोलावलं आणि तो मजूर धावत पळत त्या शेठकडे आला आणि म्हणाला, शेठ, माझी अट तुम्हाला मंजूर आहे का बरं? आपलं काम झालं पाहिजे या विचारामध्ये त्यानं होकारार्थी मान हलवली. त्या शेठचं घर आहे ना तिथेच जवळपास अंतरावरती होतं आणि त्या मजुरानं सामान उचललं आणि तो शेठ सोबत चालू लागला आणि बोलता बोलता, शेठ, तुम्ही सांगताय की मी ऐकू की मी शेठ सांगतो की तुम्ही ऐकता? बघा, तूच सांग. मजूर खुश झाला आणि सांगू लागला, जे काही मी बोलेल ना ते तुम्ही लक्ष देऊन ऐका. असं बोलून तो पूर्ण रस्ताभर गोष्ट सांगत चालला. दोघे जण शेठच्या घराजवळ पोचले आणि मजुराने अंगणामध्ये सामान ठेवलं. त्या शेठनं त्याला पैसे दिले तेव्हा ते त्या मजुराने घेतलं आणि ते त्या शेठला म्हणाला, शेठ, मी जी गोष्ट तुम्हाला सांगितली ना ती तुम्ही व्यवस्थित ऐकली की नाही बरं? शेठ म्हणाला, मी तुझी कोणतीच गोष्ट ऐकली नाही, मला तर माझं फक्त काम करून घ्यायचं होतं. मजूर म्हणाला, शेठजी, तुम्ही जीवनामध्ये खूप मोठी चूक केलेली आहे. उद्या 7 वाजता तुमचा मृत्यू होणार आहे. त्या शेठला हे ऐकून खूप राग आला आणि तो रागाने त्याला म्हणाला, तुझी बगबग खूप ऐकली, तू आता इथून जातो की तुला मारून घालवू बरं? तो मजूर म्हणाला, तुम्ही मला मारा अथवा सोडा, पण उद्या 7 वाजता तुमचा मृत्यू होणार आहे. आता तरी माझं बोलणं लक्ष देऊन ऐका. आता मात्र शेठ जरा गंभीर झाला होता आणि बोलला की मारायचं तर प्रत्येकालाच आहे. जर माझा मृत्यू उद्या संध्याकाळी होणार असेल ना तर होईल, यामध्ये मी काय करू शकतो बरं? तो मजूर म्हणाला, तेव्हा तर मी सांगत आहे की आता तरी माझी गोष्ट लक्ष देऊन ऐका. तो शेठ म्हणाला, बरं ऐकव तुझी गोष्ट लक्ष देऊन ऐकतो. मजूर बोलला, मृत्यूनंतर तुम्ही यमलोकामध्ये जाल तेव्हा तुम्हाला पहिला प्रश्न विचारला जाईल, तुम्ही पहिले पापाचं फळ भोगणार की पुण्याचं? कारण माणूस आहे ना आपल्या जीवनामध्ये पाप आणि पुण्य दोन्हीही कर्म करत असतो. तो तर तुम्ही सांगा की मी पापाचं फळ भोगण्यासाठी तयार आहे, पण मी पुण्याचं फळ डोळ्यांनी बघू इच्छितो. एवढं सांगून तो मजूर तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी बरोबर 7 वाजता शेठचा मृत्यू झाला. शेठ यमलोकामध्ये जातो आणि यमानं त्याला विचारलं, मजुराने सांगितलेला प्रश्न विचारला, अगोदर तू पापाचं फळ भोगू इच्छितोस की पुण्याचं बरं? तेव्हा तो शेठ म्हणाला, मी पापाचं फळ भोगण्यासाठी तयार आहे, परंतु जीवनामध्ये मी जे काही पुण्य केलं आहे ना त्याचं फळ मी माझ्या डोळ्यांनी पाहू इच्छितो. तेव्हा यमराज बोलले, आमच्या इथे अशी कोणतीही व्यवस्था नाही. इथे तर दोन्ही पाप आणि पुण्य दोघांची फळं भोगावी लागतात. तेव्हा तो शेठ म्हणाला, मग तुम्ही मला का विचारलं? आणि जर विचारलं तर ते पूर्ण करा. मी पृथ्वीवर तर अन्याय पाहिला आहे, पण इथे देखील अन्याय होत आहे. तेव्हा यमराज विचार करू लागला की हा बोलत आहे ना ते बरोबर आहे, याच्याशी विचारून मी चूक केली आहे. जरा माझ्याकडे असं काही असतं ना की ज्यामुळे मी याची इच्छा पूर्ण केली असती. विवश होऊन यमराज त्या शेठला ब्रह्मदेवाजवळ घेऊन गेले आणि पूर्ण गोष्ट सांगितली. ब्रह्माजीनं आपली पोती खोळून सारी पाने ओळगून पाहिली, पण त्यांना असा कोणताच मार्ग सापडला नाही की ज्यामध्ये ते याची इच्छा पूर्ण करू शकतील. ब्रह्मदेव देखील विवश होऊन यमराज आणि शेठला घेऊन विष्णूजवळ पोचले. विष्णू देवांना सारी समस्या सांगितली. भगवान विष्णूनं यमराज आणि ब्रह्माला सांगितलं की तुम्ही जा आणि आपलं काम बघा. दोघं निघून जातात.
विष्णू देवांनी शेठला सांगितलं, आता सांग तुझं म्हणणं काय आहे बरं. शेठ म्हणाला, मी सुरुवातीपासून हेच सांगत आहे की मी पुण्याचं फळ बघू इच्छितो आणि पापाचं फळ भोगू इच्छितो. पुण्याचं फळ मला माझ्या डोळ्यांनी पाहायचं आहे. तेव्हा भगवंत म्हणाले, धन्य आहे तो गुरुरूपी मजूर, जो शेवटच्या क्षणी तुझं कल्याण करून गेला. अरे मूर्ख, त्यानं सांगितलेल्या उपायांमुळं तू माझ्यासमोर उभा आहेस. तुझ्या डोळ्यांनी आहे ना, तू माझं दर्शन केलेलं आहेस. माझ्या दर्शनानं तुझं सर्व पापं नष्ट झालेली आहेत. यापेक्षा कोणता मोठा पुण्याचं फळ तू पाहू इच्छित आहेस. या कथेचं तात्पर्य काय आहे बरं. म्हणजे भगवंत आहे ना, आपल्याला कोणत्या रूपामध्ये मिळेल ना हे सांगता येऊ शकत नाही. आपल्या गुरुनं सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपण लक्षपूर्वक ऐकली ना, तर कोणत्या क्षणी तुम्हाला कोणता धडा शिकवून जाईल ना कधीच कळणार नाही. म्हणून भगवंताला मिळवण्यासाठी आहे ना, भगवंताला पाहण्यासाठी आपल्याला चांगली कर्म करणं गरजेचं आहे. जर आपण कर्मामध्ये नसू ना, तर भगवंत तुमच्या नशिबात कधीच नसणार आहे. तुमच्या जीवनामध्ये आहे ना, तुम्ही किती जरी भक्ती केली आणि तुम्ही कर्मानेच व्यवस्थित नसाल, तर जीवनामध्ये तुमच्या प्रचिती कधीच येणार नाही. जर तुम्हाला भगवंतापर्यंत पोचायचं असेल तर कर्माने नीट राहा. एक वेळ भक्ती केली नाही तरी चालेल, पण दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख होऊ देऊ नका. बघा, हीच तुमची भक्ती आहे ना, भगवंतापर्यंत तुम्हाला घेऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.